श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा खास स्वामी संदेश खास त्या प्रत्येक भक्तांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे, ज्यांच्या मनात वेदना आहेत आणि जो आतून खूप थकलेला आहे. भक्तांनो, दुःख कोणाच्या आयुष्यात नाही. कोणाला पैशाचं दुःख आहे, कोणाला नात्यांचं, कोणाला आजारपणाचं, तर कोणाला अपमानाचं दुःख आहे. पण स्वामी म्हणतात, दुःख हे कायमचं नसतं, पण विश्वास ठेवलास तर उपाय मात्र कायमचा मिळतो. आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथं आणलं आहे. स्वामी समर्थ महाराज कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. फक्त आपणच कधी कधी थकून जातो आणि म्हणतो, माझंच असं का होतं. त्यावर स्वामी सांगतात, तुझ्यावर जे येतंय ते तुला मोडण्यासाठी नाही तर ते घडवण्यासाठी आहे. भक्तांनो, दुःख येतं तेव्हा मन कमजोर होतं. आपण जास्त विचार करू लागतो, भविष्यात घाबरतो आणि भूतकाळात वावरतो, भूतकाळात अडकतो. पण स्वामी म्हणतात, जो वर्तमानात माझ्यावर विश्वास ठेवतो मी त्याचं भविष्य सांभाळतो. आज अनेक जण बाहेरून हसत असतात पण आतून मात्र तुटलेले असतात. कोणाला सांगायला जागा नसते आणि स्वामींच्या शिवाय ऐकणारा मात्र कोणीच नसतो. स्वामी म्हणतात, तू माझ्याशी मनातल्या मनात बोल, मी ऐकतो. भक्तांनो, दुःख दूर करायचं असेल तर सर्वात आधी मन शांत करावं लागतं. मन शांत होण्यासाठी स्वामींचं नामस्मरण करावं लागतं. स्वामींचं नाव पुरेसं आहे मनाला शांती देण्यासाठी. आज जर परिस्थिती कठीण वाटत असेल तर स्वामी म्हणतात, हे वादळ आहे, आकाश नाही. वादळ जाईल, आकाश मात्र कायम राहील. तुमचं आयुष्यसुद्धा अगदी असंच आहे. दुःख हे काही वेळासाठी आहे, पण स्वामींची कृपा कायमची आहे. भक्तांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का, ज्या दिवशी तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारता त्या दिवशी मन थोडं हलकं होतं. एकदा उपाय ट्राय करून बघाच, नंतर तुम्हाला कळेल खरंच स्वामींच्या नामस्मरणात किती ताकद आहे. तेच स्वामींचं उत्तर असतं. स्वामी म्हणतात, मी तुला लगेच सगळं देणार नाही, पण तुला सावरण्याची ताकद मात्र नक्कीच दे. दुःख कमी होतं तेव्हा ताकद वाढते आणि ताकद आली की परिस्थिती आपोआप बदलायला लागते. भक्तांनो, आज जर तुम्हाला वाटत असेल माझं काहीच होणार नाही, तर स्वामी सांगतात, हा विचार सोड, आत्ताच हा विचार सोड, मी तुझ्यासोबत आहे. स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही, कधीच मागे राहत नाही. तो थोडा उशिरा जिंकतो, पण जिंकतो मात्र, हे नक्की. आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात म्हणजे स्वामी तुम्हाला एक संकेत देत आहेत. तो संकेत असा आहे, आता तुझं दुःख कमी होणार आहे. भक्तांनो, दुःख दूर करण्यासाठी कोणताही मोठा उपाय लागत नाही. फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे स्वीकारा. स्वामी म्हणतात, जे आहे ते स्वीकारा. जे नाही आहे ते मी देईन. ज्याची तुला आवश्यकता असेल ते मी देईन. स्वीकार केल्यावर मन शांत होतं आणि शांत मनातच कृपा उतरते. गुरुवारी, रविवारी किंवा कुठल्याही दिवशी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या. तेवढंच पुरेसं आहे. भक्तांनो, तुमचं दुःख स्वामींना माहीत आहे. तुमचे अश्रू त्यांनी पाहिले आहेत आणि तुमचा संयम त्यांनी तपासला आहे. आता वेळ आहे कृपेची. आज नाही तर उद्या, पण स्वामी तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहेत. शेवटी एवढंच म्हणेन, भक्तांनो, दुःख आलं म्हणून घाबरू नका. स्वामींचं नाव घेतलं की दुःख आपोआप नाहीसं होतं. दुःख आपोआप दूर जायला लागतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, स्वामींचे खरे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ अशी आत्ताच कमेंट करा.